दादा काय सांगाल राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळण्याची नंतर तटकरे पटेल यांची क्षमता असणारे नेते असल्याचं कौतुक शरद पवार यांनी केलेलं आहे. या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला की प्रफुल्लभाई पटेल आणि तटकरे साहेब यांना कार्यकारिणीतून वगळलं, तर असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. वर्किंग कमिटी जी असते ती सुप्रीम पॉवर असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार, आणि त्याच्यामध्ये नंबर 1ला सुनेत्रा वहिनी आहेत, नंबर 2ला प्रफुल्लभाई पटेल आहेत, नंबर 3ला तटकरे साहेब आहेत. त्यामुळे कार्यकारिणीमध्ये वर्किंग कमिटीच्या कार्यकारिणीमधनं वगळलेलं आहे हे साफ चुकीचं आहे. राहिला त्याचाच दुसरा एक भाग की सगळ्या पदांचं डिस्ट्रीब्युशन, वर्क डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हटलं जातं, किंवा ऑफिस बेरर म्हणून जबाबदाऱ्या ज्या द्यायच्या असतात, त्या ऑफिस बेरर म्हणून जबाबदाऱ्या काही अंशी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या दिल्या जातात. त्यात वर्क डिस्ट्रीब्युशन हे केलं गेलेलं आहे. याचा अर्थ प्रफुल्लबाईंना किंवा तटकरे साहेबांना वगळलेलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. दुसरा एक विषय, पवार साहेबांनी काल जे कौतुक केलं तटकरे साहेबांचं, प्रफुल्लबाईंचं, मी पवार देशाचे नेते आहेत, त्यांनी कोणत्या उद्देशाने कौतुक केलेलं असेल यावर मी भाष्य करणं फार चुकीचं असणार आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. केपेबल नेते आहेत आणि या केपेबल नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका 2029च्या निवडणुका लढलेलो आहे. आणि केपेबल नेते असल्यामुळे त्यांचं पक्षामधलं स्थान जे आहे ते कुठेही कमी होणार नाही याची दक्षता पवारसाहेबांपेक्षाही सुनेत्रा वहिनी चांगल्या पद्धतीने ठेवतील. दुसरा एक प्रश्न आहे, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी वक्तव्य केलं की या संदर्भात चर्चा झाली होती जयंत पाटील आणि अजितदादांच्यामध्ये, मात्र निर्णय होऊ शकला नाही. विलिनीकरणाच्या बाबतीत पवारसाहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं, जयंत पाटील साहेब आणि अजितदादांमध्ये चर्चा झाली होती. ही दादा गेल्यानंतर अनेकदा याच्यावरती चर्चा झाली. परंतु एक गोष्ट मात्र मला वारंवार या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, मागेही गेली आजही करतो, की विलिनीकरण जर का करायचं असेल त्यात 2 पार्ट येतात. एक, पक्षाचं विलिनीकरण करून आम्ही सत्तेच्या बाहेर यायचं, की पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तेमध्ये यायचं. याचं उत्तर मात्र काही कोणी देत नाही. याचा खुलासा समजा जर का केला तर त्याच्यामध्ये स्पष्टता येईल की विलिनीकरण करायचं असेल तर सत्तेमध्ये जायचं, याचा खुलासा जाहीरपणे केला पाहिजे. दुसरा भाग की त्याच्यामध्ये समजा जर का सत्तेतच यायचं असेल तर मग विलिनीकरणाची आवश्यकता काय? ती 29 तारखेला 2029ला ते विलिनीकरण करून मग एकत्र निवडणूक लढता येऊ शकते. मग NDAला सपोर्ट समजा जर का सरळ दिला तर या सगळ्या गोष्टींवर पडदा पडू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून विलिनीकरण जो आहे विषय, हा सत्तेत राहायचं किंवा सत्तेत बाहेर जायचं याचा खुलासा आजपर्यंत पवारसाहेबांच्या कुठल्याही नेत्यांनी आजपर्यंत केलेला मला काही आढळलेला नाही आहे. तुमचं असं म्हणणं की त्यांनी जर NDAला पाठिंबा दिला तर विलिनीकरण होऊ शकतं असं म्हणायचं? मला विलिनीकरण होऊ शकतं म्हणण्यापेक्षा सत्तेत त्यांनी NDAच्या समर्थनात, आम्ही NDAच्या बरोबर निवडणूक लढलेलो आहे. NDAमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं आम्ही नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आमचा घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करतो आहे. त्यामुळे NDAमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मग पुढच्या चर्चांना किंवा मागे झालेल्या चर्चांना कुठेतरी अर्थ असतो. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या गटातल्या कुठल्याही नेत्यांना एक विनंती असणार आहे की तुमचं या बाबतीतची भूमिका जी आहे ती भूमिका जर का स्पष्ट केली तर मग त्याच्यावरती कुठेतरी चर्चा होऊ शकते. आज एकीकडे आपण काँग्रेसबरोबर, शिवसेनेबरोबर आघाडी म्हणून काम करायचं आणि दुसरीकडे विलिनीकरणाची चर्चा करायची, या चर्चा अर्थहीन आहेत असं माझं मत आहे. अजूनही अजितदादांनी एक त्यावेळेला विधान केलं होतं, असं सांगितलं जातं की 2029ची जी निवडणूक होती पवार विरुद्ध पवार संघर्षावर बोलताना दोघी पार्टीने बोलताना संयम बाळगला पाहिजे असं त्यांनी म्हटलं, असं सांगितलं जातं. नाही, पवार साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. म्हणजे कुठल्याही, जरी ते विरोधी पक्षातले कोणी नेते असतील त्यांच्या दृष्टिकोनातून, तरीसुद्धा
पवारसाहेबांचं मॅच्युअर्ड असलेलं बोलणं, पवारसाहेबांचं नेतृत्व, त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राकरता केलेलं योगदान, स्वाभाविक आहे त्यांच्या बोलण्याला किंमत असते. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काय नाराजी होती की इतक्या वरच्या पदावरती होते ते आणि अचानक त्यांना जावं लागलं? हे आनंद परांजपे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना फोनवर सुद्धा विचारलं. पूर्वी ते शिवसेनेत होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. त्यांचं आत्ता शिंदे साहेबांबरोबर त्यांनी जुळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे स्थानिक काही अडचणी असतील त्या आम्ही समजू शकतो. आनंद परांजपे सोडले तर त्यांचं सगळं कुटुंब उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेसोबत आजही काम करतं आहे, कालही काम करत होतं. आनंद परांजपे गेलेल्याचं नक्की दुःख आहे, कारण ऑफिसमध्ये चांगलं काम करणारा एक कार्यकर्ता, चांगलं काम करणारा एक नेता, चांगला प्रवक्ता म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा मला असं वाटतं की काही वैयक्तिक अडचणींमुळे समजा जर का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेले, तुम्हालाच माध्यमांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही काळामध्ये ठाणे शहरामधनं चांगल्या कार्यकर्त्यांचं फौजफाटा घेऊन येणारे नेतेसुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील. आता एक वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही असं एक सांगितलं जातं. म्हणूनच प्रफुल्ल तटकरे असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे नाराज असल्याची पण एक चर्चा आहे. विश्वासात घेतलं जात नाही. नाही, आता नाराज असण्याचं काही कारण नाही. आता नाराज असते तर ते गुवाहाटीला शपथविधीला गेलेच नसते, कोलकात्याला शपथविधीला गेलेच नसते. नाराज असते तर प्रत्येक प्रक्रियेमध्ये कुठेतरी त्यांना प्रत्येक मिटिंगमध्ये, प्रत्येक चर्चेमध्ये त्यांचा सहभाग कदाचित दिसला नसता. पण तरीसुद्धा काहीही असलं आणि समजा थोडीफार जरी नाराजगी असेल तरीसुद्धा ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मान सन्मान जर का कुठेतरी गैरसमज होऊन जर का कमी जास्त होत असेल किंवा गैरसमज होत असतील तरीसुद्धा तो दूर करण्याचं काम, ती जबाबदारी पक्ष नेतृत्वाकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मान सन्मान हा कुठेही कमी केला जाणार नाही, होणार नाही, याची दक्षता मात्र पक्षाकडनं घेतली जाईल. सुनील तटकरेंनी शरद पवारांची पण भेट घेतली, याच्याकडे कसं बघतात? एवढ्या दिवसात ते भेटले नव्हते आणि आता अचानक या सगळ्या घटनानंतर ते पवार साहेब हे हॉस्पिटलाइज होते काही दिवसापासून. ते बारामतीच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि हॉस्पिटलाइज असल्यानंतर गेल्या 15 ते 20 दिवसापासून सातत्याने तटकरे साहेब पवार साहेबांची भेट घेण्याकरता स्वतः तटकरे साहेब नाही पण आमच्यासारख्यांशी सुद्धा चर्चा केली होती. आम्ही काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाणार होतो आणि तब्येतीची विचारपूस करायला मागच्या 15-20 दिवसापासून आम्ही प्रयत्नशील होतो. त्यांना वेळ मिळाली, ते निघून गेले. येणाऱ्या काही काळामध्ये आमच्यासारखे सुद्धा जाऊ शकतात. शेवटी पवारसाहेब देशाचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि आजारपणामध्ये समजा जर का एखाद्याला बघायला जायचं असेल तर त्यात काही वावगं नाही आहे. त्याच्यात राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. चर्चा आहे आणि भुजबळांचं मंत्रिपद तुम्हाला मिळणार अशी मोठी चर्चा चालू आहे. भुजबळ साहेब जातील आणि त्याच्या जागेवरती मला घेतील अशी चर्चा माध्यमांमधनं मला ऐकायला मिळते आणि ती मला जरा गोड वाटते. परंतु शेवटी भुजबळ साहेब हे सिनियर नेते आहेत. ते जे निर्णय घेतील तो सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा स्वागत करण्यासारखा असेल. पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून अशा प्रकारची कुठेही एक चर्चा झालेली नाही. भुजबळ साहेबांची जर काही इच्छा असेल तरच ते होऊ शकतं. राहिला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्याला घेतलं तर मला नक्की आनंद आहे. परंतु हे सुद्धा आहे की पक्षाचं काम करत राहावं. आपल्या नशिबात असेल तर ते मिळेल, नाही मिळालं तरीसुद्धा आनंदी राहण्याचं मी शिकलेलो आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे 3 रुपयांनी या ठिकाणी भाव वाढलेले, यावरूनच काँग्रेसने टीका केली की मोदींची आता इलेक्शन नंतर वसुली सुरू झाली आहे. आता काँग्रेसला त्यांचं पाकिस्तानाशी जास्त जवळीकचं नातं असतं. त्यांनी जरा पाकिस्तानमध्ये डोकावून बघायला पाहिजे, इतर देशांमध्ये जगामध्ये डोकावून बघितलं पाहिजे की त्या देशांमधल्या प्राइसेस कुठच्या कुठे गेलेल्या आहेत. आत्ता
इंटरनॅशनल परिस्थितीकडे आपण जर का बघितलं तर इंटरनॅशनल परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने कच्च्या तेलाची आयात होते त्या कच्च्या तेलामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. स्वाभाविक आहे, त्याचा परिणाम हा आपल्या देशावर सुद्धा होणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने जगामध्ये किमती दुपटी तिपटी चौपटीच्या स्पीडने जर का वाढत असतील तर आज देशामध्ये त्या मानाने मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था उत्कृष्ट ठेवून त्याच्यावर कंट्रोल ठेवलेला आहे. आताच रुपाली चाकणकरांची ईडीच्या माध्यमातून या ठिकाणी चौकशी करण्यात आली आहे खराब प्रकरणामध्ये. आता रुपाली चाकणकरांची आत्ताच चौकशी झालेली असं भाग नाही आहे. माझ्या माहितीनुसार त्यांची दुसरी का तिसरी भेट ईडी कार्यालयाला झालेली आहे. योग्य प्रतिसाद त्या द्यायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये काही काळागोरं जरी असलं तरीसुद्धा आम्हाला ईडीवरती पूर्ण विश्वास आहे, गृह विभागावरती विश्वास आहे. याच्यामध्ये जो काही दोषी असेल आणि या भोंदू बाबाला कोणी बळी पडलं असेल तर त्याच्यावरती नक्की येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल. पण या खरातांसोबतचा जो विषय जर बघितला तर गुवाहाटीला रुपाली चाकणकर 3 दिवस हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची चर्चा आहे. त्याचे फोटो देखील व्हायरल झालेले आहेत. हे बघा, सुरुवातीच्या काळात भोंदू बाबा चांगला माणूस वाईट माणूस हे काही कोणाला बघितल्यानंतर ओळखता येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये कळत न कळत जाणारे अनेक सर्वसाधारण कार्यकर्ते असतात, नेते असतात, भावनिक असतात, भाविक असतात. या सगळ्या याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ओळखता येणं शक्य नाही आहे. पण ज्यावेळी लक्षात आलं की हा भोंदू आहे त्या दिवसापासून अशा भोंदू बाबाच्या मागे कुठला राजकीय माणूस किंवा कुठलाही सर्वसाधारण व्यक्ती कधीही नादाला लागत नसतो. आत्ता राहिला प्रश्न की ज्यावेळी गुवाहाटीला अनेक लोक जातात आणि शेवटी जिथे श्रद्धा असेल, जिथं भावना असतील, जिथं देवाची पूजा करायला जायचं असेल तर त्या ठिकाणी कोणीही जाऊ शकतं. गेलेलं काही वाईट नाही, पण त्याच्यामधनं हा असा अर्थ काढायचा आपण की इथे मुक्कामाला राहिले तिथे मुक्कामाला राहिले, ते तर आयुष्यातल्या निम्मे दिवस तर ते महाराष्ट्रात फिरत बसले, मग तो कशाशी आपण काही जोडायला लागलो तर ते अर्थहीन आहे, हे योग्य नाही आहे. पाटलांचा एक अशोक खरातांच्या पाया पडतानाचा फोटो व्हायरल होतोय. अंजली दमानी यांनी ट्विट केला आहे, काय सांगा? नाही, अंजली दमानी या कोणाच्या विषयीही काहीही ट्विट करू शकतात. चंद्रकांत दादांनी खरातचे जर का पाया पडताना समजा आत्ता फोटो व्हायरल केले असतील, चंद्रकांत दादा ज्या मंदिरात जातात, एखादा साधा पुजारी जरी असला आणि तो महंत जर का असला तर त्याचासुद्धा पाया पडताना मी अनेक फोटो तुम्हाला व्हायरल केलेले अनेक फोटो मीडियाच्या समोर आणू शकतो. चंद्रकांत दादा हे अतिशय भावनिक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ज्यावेळी त्यांना भोंदू खरातविषयी समजा जर का कल्पना नसेल तर त्यांनी सहजगत्या कदाचित त्यावेळी नमस्कार केला असेल. असं काही चंद्रकांत दादांजवळ काही जादूची कांडी नव्हती किंवा जादूची छडी नव्हती की ती फिरवली आणि ती छडीच्या माध्यमातून लगेच समजेल की हा भोंदू आहे, हा वाईट आहे, हा चुकीचा आहे. असं काही व्यक्तिमत्व जादूच्या कांडीसारखं काही आपल्याला फिरून कळत नसतं. तो योगायोग असेल. अनेक महंतांचं पाया पडताना नमस्कार करताना चंद्रकांत दादांसारखे आमच्यासारखे अनेक नेते आहेत.